सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। कारण प्रफुल्ल पटेल अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नाहीत याची घोषणा खुद्द त्यांनीच स्वतः केली आहे। सुनेत्रा पवारांनाच अध्यक्ष करावं अशी राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांची मागणी आहे। प्रफुल्ल पटेल यांचं नावही चर्चेत होतं, मात्र त्यांनी स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिल्यामुळे सुनेत्रा पवारच अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील असं काहीसं चित्र आहे। पाहूयात। पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही। इनको हमको नेता आगे जाके बनाना है। राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार या चर्चांवर प्रफुल्ल पटेलांनी पडदा टाकलाय। पक्षाच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नसल्याची घोषणाच प्रफुल्ल पटेलांनी करून टाकली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू होती, मात्र सुनेत्रा पवार यांनाच अध्यक्ष करण्याची राष्ट्रवादीमधील एका गटाची मागणी आणि प्रफुल्ल पटेलांना वाढता विरोध, त्यामुळेच की काय पटेलांनी स्वतःच अध्यक्ष होणार नसल्याचं जाहीर केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांचा पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही। सुनेत्रा पवारांनाच नेता बनवायचं आहे असंही विधान यावेळी प्रफुल्ल पटेलांनी केलं। त्यामुळे उपमुख्यमंत्री पदानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ देखील सुनेत्रा पवारांच्याच गळ्यात पडणार हे आता जवळजवळ निश्चित झाल्यासारखं आहे। दिल्लीत प्रफुल्ल पटेलांनी तसेच संकेत दिले। इनको हमको नेता आगे जाके बनाना है और उनके और हमारे सब लोगों के मिलकर प्रयासों से हमको हमारी पार्टी को और आगे की बुलंदियों तक पहुंचाना है। और अगर हम ये काम अच्छे से करेंगे तो वही सच्ची श्रद्धांजलि हमारे आदरणीय अजीत दादा के लिए रहेगी। उपमुख्यमंत्री पदानंतर आता सुनेत्रा पवारांकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्री पदही देण्यात आलं। अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। अजित पवार यांच्याकडे असलेल्या खात्यांचा कार्यभार देखील सुनेत्रा पवारांनी हाती घेतलाय। मात्र दादांकडच्या पालकमंत्री पदाची सूत्र देखील आता त्यांच्याच हातात देण्यात आली आहेत। दादांकडे असणाऱ्या विविध संस्थांची पदं देखील सुनेत्रा पवारांच्याच हातात देण्याची मागणी केली जाते। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं अध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडे देण्याची मागणी, माळेगाव साखर कारखान्याचं चेअरमन पद, विद्या प्रतिष्ठानचं प्रमुख विश्वस्त पद, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं सदस्यत्व, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा पवारांनी घ्यावं असा आग्रह नेत्यांचा आहे। अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी लगेचच राष्ट्रवादी पक्षाची धुरा हाती घेतली। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचा संपूर्ण गाडा सुनेत्रा पवारच हाकणार यात आता शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।